नमस्कार मुलांनो, आपण आपलं जे प्रकरण आहे सांख्यिकी हे प्रकरण आपण अभ्यासलेलं आहे. त्याचा आपण थोडक्यामध्ये सराव घेणार आहोत. तर पहा मुलांनो, सरावामधील आपला जो पहिला प्रश्न आहे तो असा आहे की प्राप्तांकाच्या बेरजेला एकूण प्राप्तांकाच्या संख्येने भागले असता डॅश मिळते. तर इथे आपल्याला दोन ऑप्शन दिलेले आहे. पहिला आहे सरासरी आणि दुसरा आहे बेरीज. तर सांगा पहा मुलांनो, प्राप्तांकाच्या बेरजेला एकूण प्राप्तांकाच्या संख्येने भागल्यानंतर आपल्याला बेरीज मिळते की सरासरी मिळते? अगदी बरोबर, आपल्याला काय मिळते तर सरासरी ही मिळते. पहा, प्राप्तांकाच्या बेरजेला एकूण प्राप्तांकाच्या संख्येने भागल्यास आपल्याला काय मिळते तर सरासरी मिळते. हा झाला आपला पहिला प्रश्न आणि तुम्ही योग्य आन्सर दिलेला आहे. आता आपला जो पुढचा प्रश्न आहे आपण तो देखील घेणार आहोत आणि तो प्रश्न आहे सरासरीला सांख्यिकीच्या परिभाषेत काय म्हणतात? तर पहा मुलांनो, सरासरीला सांख्यिकीच्या परिभाषेत मध्य म्हणतात की बेरीज म्हणतात? सांगा पाहू, काय म्हणतात मुलांनो? अगदी बरोबर, काय म्हणतात तर मध्य असे म्हणतात. पहा, सरासरीला सांख्यिकीच्या परिभाषेत मध्य असे म्हणतात. कुठल्या परिभाषेत तर सांख्यिकीच्या परिभाषेत सरासरीलाच काय म्हणतात तर मध्य असे म्हणतात. हे देखील आपलं जे आन्सर आहे ते अगदी राईट आलेलं आहे. आपला जो पुढचा आणि तिसरा प्रश्न आहे मुलांना तो असा आहे की सामग्रीचा मध्य काढताना सारणी प्राप्तांक डॅश क्रमाने लिहितात. तर तो कुठल्या क्रमाने लिहितात? तो उतरत्या क्रमाने लिहितात की चढत्या क्रमाने लिहितात? योग्य आन्सर काय आहे सांगा बा मुलांना. अगदी बरोबर, चढत्या क्रमाने लिहितात हे आहे आपलं योग्य आन्सर. पहा, सामग्रीचा मध्य काढताना कशाचा? सामग्रीचा मध्य काढताना सारणी प्राप्तांक नेहमी कसा लिहित असतो तर चढत्या क्रमाने आपण सारणी ही लिहित असतो. आता जो आपला पुढचा प्रश्न आणि चौथा प्रश्न आहे मुलांनो तो असा आहे, वारंवारता डॅशने दर्शवली जाते. आता वारंवारता जी आहे ती डॅशने दर्शवली जाते म्हणजे कशाने दर्शवली जाते? ती FI ने दर्शवली जाते की FN ने दर्शवली जाते? बघा, इथे वारंवारता डॅशने दर्शवली जाते म्हणजे कशाने दर्शवली जाते? अगदी बरोबर, ती FN ने दर्शवली जाते. पहा, वारंवारता FN ने दर्शवली जाते. आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे तो देखील आपण अभ्यासणार आहोत की एकूण वारंवारता डॅशने दर्शवली जाते. एकूण वारंवारता जी आहे ती कशाने दर्शवली जाते? ती N ने दर्शवली जाते की FN ने दर्शवली जाते? तर एकूण वारंवारता जी आहे ती कशाने दर्शवली जाते? अगदी बरोबर, एकूण वारंवारता ही N ने दर्शवली जाते. पहा मुलांनो, एकूण वारंवारता ही N ने दर्शवली जाते. आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आपला सहावा प्रश्न, FI गुणिले XI यांना चौकोनी हे चिन्ह डॅश या अर्थाने वापरले जाते. आता बघा मुलांनो, ते बेरीज या अर्थाने वापरले जाते की मध्य या अर्थाने वापरले जाते? बघा, FI गुणिले XI यामध्ये हे जे चिन्ह आहे हे डॅश अर्थाने वापरले जाते. कसे वापरले जाते? अगदी बरोबर, बेरीज या अर्थाने काय होतं, हा जो शब्द आहे तो वापरला जातो. आपला जो पुढचा प्रश्न आहे मुलांना तो असा आहे की मध्य डॅशने दर्शवतात. मध्य कशाने दर्शवतात? पहा, X बारने दर्शवतात की फक्त बारने दर्शवतात? अगदी बरोबर, जो मध्य आहे तो X बारने दर्शवला जातो. तर पहा मुलांना, आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आहे, दोन किंवा अधिक घटकांची माहिती एकाच स्तंभात दाखवली जाते त्यांना डॅश स्तंभालेख असे म्हणतात. तर पहा, साधा म्हणतात की विभाजित असे म्हणतात? बघा, दोन किंवा अधिक घटकांची माहिती एकाच स्तंभामध्ये दाखवली जाते. आपण कालच्या पाठामध्ये मुलांना अभ्यासलं होतं सांख्यिकी या पाठामध्ये विभाजित स्तंभालेख हा जो स्तंभालेख आहे तो आपण अभ्यासलेला होता आणि विभाजित स्तंभालेख जो आहे तो कसा काढायचा हे देखील आपण शिकलो होतो. म्हणजेच ह्या विभाजित स्तंभालेखामध्ये काय असतं, दोन किंवा अधिक घटकांची जी माहिती आहे ते आपण काय करतो, एकाच स्तंभालेखामध्ये दाखवतो. मग त्याला साधा स्तंभालेख म्हटलं जाईल की विभाजित स्तंभालेख? अगदी बरोबर, त्याला काय म्हटलं जाणार आहे तर विभाजित स्तंभालेख असं म्हटलं जाणार आहे. म्हणून आपलं जे आन्सर आहे ते अगदी बरोबर आलेलं आहे. बघा, दोन किंवा अधिक घटकांची माहिती एकाच स्तंभात दाखवली जाते त्यांना विभाजित स्तंभालेख असे म्हणतात. तर हा विभाजित स्तंभालेख आपण कालच्या पाठामध्ये अभ्यासलेला होता. आता
जो आपला पुढचा प्रश्न आहे मुलांना तो असा आहे की शतमान स्तंभालेखात दिलेली माहिती डॅश रूपांतरित करून विभाज्य स्तंभालेख काढतात आणि आपल्याला ऑप्शन दिलेले आहे बघा, शतमान आणि बहुपदीत. काय सांगितलेलं आहे पहा मुलांना, शतमान स्तंभालेखात दिलेली माहिती डॅश रूपांतरित करून विभाजित स्तंभालेख काढतात. तर कुठला स्तंभालेख काढतात? शतमान स्तंभालेख हा आपण काढतो. आपण पाहिलेलं होतं मुलांना, कालच्या पाठामध्ये आपण अभ्यासलेलं होतं शतमान स्तंभालेख आणि विभाजित स्तंभालेख हे दोन्ही स्तंभालेखाचा अभ्यास जो आहे तो आपण काल केलेला होता. मग याचा आन्सर जे आलेला आहे ते आहे शतमान स्तंभालेख. पहा, शतमान स्तंभालेखात दिलेली माहिती शतमानात रूपांतरित करून विभाजित स्तंभालेख जो आहे तो काढता येतो. हा जो शतमान स्तंभालेख आहे, विभाजित स्तंभालेख आहे, तो आपण आलेख पेपरवरती काढलेला होता. आता आपला जो शेवटचा प्रश्न आहे मुलांना तो असा आहे की शतमान स्तंभालेख हे डॅश स्तंभालेखाचे विशेष रूप आहे आणि आपल्याकडे ऑप्शन आहेत विभाजित आणि जोड. तर इथे काय सांगितलेलं आहे, शतमान स्तंभालेख हे डॅश स्तंभालेखाचे काय आहे? विशेष रूप आहे. मग कुठलं आहे ते बघा, विभाजित आहे की जोड आहे? अगदी बरोबर, काय आहे तर विभाजित हे आपलं काय आहे, योग्य आन्सर आहे. पहा, शतमान स्तंभालेख हे विभाजित स्तंभालेखाचे काय आहे तर शतमान स्तंभालेख हे विभाजित स्तंभालेखाचे विशेष रूप आहे. तर पहा मुलांनो, अशा प्रकारे आपण जो सराव आहे तो आपला 11वा लेसन सांख्यिकी या प्रकरणाचा घेतलेला आहे. तर सांख्यिकी या प्रकरणामध्ये आपण हा जो लेसन आहे तो आपण अभ्यासलेला आहे, तसंच त्यावर आपण सराव देखील घेतलेला आहे. आता आपण खेळाच्या माध्यमातून सुद्धा काय करणार आहोत तर काही प्रश्नांची उत्तरे आपण देणार आहोत आणि हा लेसन जो आहे तो अधिक चांगल्या पद्धतीने आपण समजून घेणार आहोत. तर पहा मुलांनो, आपल्याला इथे 5 प्रकारचे खेळ दर्शवलेले आहे आणि यापैकी एक खेळ जो आहे तो आपल्याला निश्चित करायचा आहे आणि त्याद्वारे विचारलेल्या प्रश्नांची आपल्याला उत्तरे द्यायची आहे. तर पहा मुलांनो, यापैकी आपण हा जो गेम आहे गिटारचा हा आपण आज खेळणार आहोत आणि आपल्याला जे काही प्रश्न विचारले जातील त्यांची उत्तरे जे आहेत ते आपल्याला आज द्यायची आहेत. तर पहा मुलांनो, जो पहिला प्रश्न आपल्याला विचारलेला आहे तो असा आहे की दिलेली माहिती शतमानात रूपांतरित करून जो विभाज्य स्तंभालेख काढतात त्याला डॅश स्तंभालेख म्हणतात आणि आपल्याला इथे 4 ऑप्शन दिलेले आहे आणि आपला जो पहिला ऑप्शन आहे मुलांनो तो असा आहे की साधा स्तंभालेख, विभागीय स्तंभालेख, शतमान स्तंभालेख आणि जोड स्तंभालेख. बघा, नीट तुम्ही जर प्रश्न वाचलात तर तुम्हाला नक्कीच याचे योग्य आन्सर देता येणार आहे. पहा, दिलेली माहिती शतमानात रूपांतरित करून दिलेली जी माहिती आहे ती कशात रूपांतरित करायची आहे तर शतमानामध्ये रूपांतरित करायची आहे, शेकड्यामध्ये रूपांतरित करायची आहे. जो विभाज्य स्तंभालेख काढतात त्याला डॅश स्तंभालेख असे म्हणतात. मग त्याला साधा स्तंभालेख, शतमान स्तंभालेख, विभागीय स्तंभालेख की जोड स्तंभालेख? अगदी बरोबर, त्याला काय म्हणतात तर शतमान स्तंभालेख असे म्हणतात. आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे तो देखील आपण अभ्यासणार आहोत की शतमान स्तंभालेखात सर्व स्तंभ डॅश एकक उंचीचे घेतात. किती एकक उंचीचे घेतात? शतमान स्तंभालेखामध्ये सांगितलेलं आहे की सर्व स्तंभ हे डॅश उंचीचे घेतात. किती उंचीचे घेतात? पहा, 100, 120, 150 की 10? सांगा पहा मुलांनो, योग्य उत्तर आपलं काय येणार आहे की शतमान स्तंभालेखात सर्व स्तंभ हे डॅश एकक उंचीचे घेतात. आपलं योग्य ऑप्शन आहे. अगदी बरोबर, पहिलं जे ऑप्शन आहे 100 हे आपलं योग्य ऑप्शन आहे, म्हणून आपण त्यावर क्लिक केलेलं आहे आणि आपला आन्सर देखील बरोबर आलेला आहे. आपला जो पुढचा प्रश्न आहे मुलांनो तो देखील आपण अभ्यासणार आहोत. सामग्रीचा मध्य म्हणजेच डॅश होय. सामग्रीचा मध्य म्हणजेच डॅश. पहा मुलांनो, इथे आपल्याला किती ऑप्शन दिलेले आहेत तर 4 ऑप्शन दिलेले आहेत. फर्स्ट आहे मध्यगा, सरासरी, बेरीज आणि सांख्यिकी. मग आपला जो योग्य ऑप्शन आहे मुलांनो ते काय आहे की सामग्रीचा मध्य म्हणजेच डॅश होय. तर सामग्रीचा मध्य म्हणजेच मध्यगा, सरासरी, बेरीज की सांख्यिकी? सामग्रीचा मध्य आपल्याला विचारलेला आहे. सामग्रीचा मध्य म्हणजेच काय आहे तर सरासरी आहे आणि आपला ऑप्शन योग्य आलेला आहे.
आता जो आपला पुढचा प्रश्न आहे तो देखील आपण अभ्यासणार आहोत की शतमान स्तंभालेख हा एक प्रकारचा डॅश स्तंभालेख असतो. कुठला स्तंभालेख असतो पाहूया. तो साधा स्तंभालेख असतो, विभागीय स्तंभालेख असतो, विभाजक स्तंभालेख असतो की विभाजित स्तंभालेख असतो. सांगितलेलं आहे की शतमान स्तंभालेख हा एक प्रकारचा डॅश स्तंभालेख असतो. कुठला असतो? आपण 2 स्तंभालेखाचा अभ्यास केलेला होता. पहिला जो आहे तो शतमान स्तंभालेख, दुसरा जो आहे तो विभाजित स्तंभालेख. मग आपलं इथे योग्य ऑप्शन जे आहे ते काय येणार आहे? तर विभाजित स्तंभालेख जो आहे तर ते जे आहे ते आपलं योग्य ऑप्शन आहे. तर पहा मुलांनो, आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आहे प्राप्तांक डॅशने दर्शवतात आणि आपले ऑप्शन आहे FI, FN, N की XI. सांगा पहा मुलांनो, कशाने दर्शवतात? अगदी बरोबर, XI ने काय आहे तर आपण प्राप्तांक दर्शवतो. आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे तो देखील आपण अभ्यासणार आहोत. डॅश स्तंभालेखात 2 किंवा अधिक घटकांची माहिती एकाच स्तंभात दाखवली जाते. बघा, साध्या, विभाजित, जोड किंवा रेखीय एकाच स्तंभालेखामध्ये 2 घटकाची माहिती दाखवली जाते. तो स्तंभालेख कुठला आहे? अगदी बरोबर, तो स्तंभालेख आहे विभाजित स्तंभालेख. तो स्तंभालेख आहे विभाजित स्तंभालेख. आणि आता आपला पुढचा जो प्रश्न आहे तो देखील आपण अभ्यासणार आहोत. डॅश हे चिन्ह बेरीज या अर्थाने वापरले जाते. कुठलं चिन्ह आहे जे बेरीज या अर्थाने वापरले जातं? बघा, सिग्मा आहे, इथे हा समप्रमाणात आहे, बी आहे आणि हा ट्रायंगल आहे. तर कुठला ऑप्शन योग्य आहे जो बेरीज या अर्थाने वापरला जातो? अगदी बरोबर, सिग्मा हे जे चिन्ह आहे ते बेरीज या अर्थाने वापरला जातो. म्हणून सिग्मा हे आपला आन्सर अगदी योग्य आहे. आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आहे 5m वर्ग भागिले कंसामध्ये -5 कंस पूर्ण बरोबर 5m. आन्सर बघा द्यायचा आहे अधिक 5m वजा 5m वजा 5 आणि अधिक 5. मग आपलं योग्य ऑप्शन आहे वजा 5m. काय आहे? वजा 5m आपलं योग्य आन्सर आहे. तर पहा मुलांना, आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आपल्याला सांगितलेला आहे सामग्रीचा मध्य काढण्याच्या सारणीत पहिल्या स्तंभात डॅश चढत्या क्रमाने लिहितात. काय चढत्या क्रमाने लिहितात? पहिला जो आपला ऑप्शन आहे तो आहे बेरीज, वारंवारता, प्राप्तांक की ताळ्याच्या खुणा. काय सांगितलेलं आहे? आपल्याला जो प्रश्न सांगितलेला आहे तो आहे सामग्रीचा मध्य काढण्याच्या सारणीत पहिल्या स्तंभात डॅश चढत्या क्रमाने लिहितात. पहिल्या स्तंभात सांगितलेलं आहे, मग पहिल्या स्तंभामध्ये आपण काय लिहितो तर प्राप्तांक हा लिहितो. म्हणून आपलं योग्य आन्सर काय आहे तर प्राप्तांक हे आपलं योग्य आन्सर आहे. आणि पुढचा जो आपला प्रश्न आहे तो आहे सांख्यिक सामग्रीचा मध्य काढण्यासाठी सामग्रीतील संख्येचे प्रथम डॅश करतात. काय करतात? बेरीज करतात, गुणाकार करतात, भागाकार करतात की वजाबाकी करतात. मग आपलं योग्य ऑप्शन काय आहे तर बेरीज हे आपलं काय आहे योग्य ऑप्शन आहे. तर पहा मुलांनो, अशा प्रकारे खेळाच्या माध्यमातून सुद्धा आपण काय अभ्यासलेलं आहे तर सांख्यिकी हे जे प्रकरण आहे ते आपण खेळाच्या माध्यमातून सुद्धा अभ्यासलेलं आहे. आता आपण थोडक्यामध्ये सांख्यिकी ह्या 11व्या प्रकरणावरती आपण परीक्षा देखील घेणार आहोत आणि विचारलेल्या प्रश्नांची आपण उत्तरे देणार आहोत. तर पहा मुलांनो, आपल्याला जी परीक्षा घ्यायची आहे आपल्या सगळ्यांची आहे ती बघा सामग्रीचा मध्य म्हणजेच डॅश होय. आणि इथे आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे. फर्स्ट आहे मध्यका, सरासरी, बेरीज आणि सांख्यिकी. काय विचारलेलं आहे? सामग्रीचा मध्य म्हणजेच डॅश होय. ती मध्यका आहे, सरासरी आहे, बेरीज आहे की सांख्यिकी आहे? मग योग्य ऑप्शन आपलं काय आहे? अगदी बरोबर, सरासरी हे आपलं योग्य आन्सर आहे. आता आपला जो पुढचा प्रश्न आहे मुलांना तो असा आहे की दिलेली माहिती शतमानात रूपांतरित करून जो विभाज्य स्तंभालेख काढतात त्याला डॅश स्तंभालेख असे म्हणतात. आणि यासाठी देखील आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे. आपला जो पहिला ऑप्शन आहे तो आहे साधा, विभागीय, शतमान आणि जोड. मग आपलं योग्य ऑप्शन काय असणार आहे? अगदी बरोबर, शतमान हा आपला योग्य ऑप्शन आहे. बघा, दिलेली माहिती शतमानात रूपांतरित करून जो विभाज्य स्तंभालेख काढतात त्याला शतमान स्तंभालेख असे म्हणतात. आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे तो असा आहे डॅश हे चिन्ह बेरीज या अर्थाने वापरले जाते.
यासाठी आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे. पहिला आहे सिग्मा, समप्रमाणात बी आणि ट्रँगल. मग आपलं योग्य ऑप्शन काय असणार आहे की हे जे चिन्ह आहे ते कशासाठी वापरलं जातं, तर बेरीज या अर्थाने वापरलं जातं. आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आहे शतमान स्तंभालेखात सर्व स्तंभ डॅश एकक उंचीचे घेतात. कुठल्या एकक उंचीचे घेतात? 100, 120, 150 की 10. मग आपलं योग्य ऑप्शन आहे अगदी बरोबर 100. म्हणजेच शतमान स्तंभालेखात सर्व स्तंभ जे आहे ते 100 एकक उंचीचे घेतले जातात. तेव्हा शतमान स्तंभालेख जो आहे तो आपल्याला पूर्ण करता येतो. आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे तो असा आहे सांख्यिक सामग्रीचा मध्य काढण्यासाठी सामग्रीतील संख्येचे प्रथम डॅश करावे लागते. काय? बेरीज, गुणाकार, भागाकार की वजाबाकी. बघा, सांख्यिक सामग्रीचा मध्य काढण्यासाठी सामग्रीतील संख्याचा प्रथम आपल्याला काय करावे लागते? अगदी बरोबर, सामग्रीतील सर्व संख्यांचे आपल्याला काय करावे लागते? तर बेरीज करावी लागते. म्हणून बेरीज हा आपला योग्य ऑप्शन आहे. आपला जो पुढचा प्रश्न आहे तो असा आहे डॅश स्तंभालेखात 2 किंवा अधिक घटकांची माहिती एकाच स्तंभात दिली जाते. त्या स्तंभाला काय म्हटलं जातं? त्याला साधा स्तंभालेख, विभाज्य स्तंभालेख, जोड स्तंभालेख की रेखीय स्तंभालेख? सांगा भाऊ मुलांनो, त्याला काय म्हटलं जातं? अगदी बरोबर, त्याला विभाजित स्तंभालेख म्हटलं जातं. विभाज्य स्तंभालेखामध्ये आपण काय करतो? 2 किंवा 2पेक्षा जास्त घटकांची जी माहिती आहे ती आपण विभाज्य स्तंभालेखामध्ये देतो. तसेच आपण या घटकामध्ये शतमान जोड स्तंभालेख आणि विभाजित जोड स्तंभालेख हा देखील आपण अभ्यासलेला आहे. पण विभाज्य स्तंभालेखामध्ये आपल्याला 2 किंवा 2पेक्षा जास्त घटकांची माहिती देता येते स्तंभालेखाच्या आधारे. म्हणून आपलं योग्य ऑप्शन काय आहे? तर विभाजित स्तंभालेख हे आपलं योग्य ऑप्शन आलेलं आहे. आपला जो पुढचा प्रश्न आहे तो असा आहे सामग्रीचा मध्य काढण्याच्या सारणीत पहिल्या स्तंभात डॅश चढत्या क्रमाने लिहितात. बघा, बेरीज लिहितात, वारंवारिता, प्राप्तांक की ताळ्याच्या खुणा. बघा, सांगितलेलं आहे की सामग्रीचा मध्य काढण्याच्या सारणीत पहिल्या स्तंभात डॅश चढत्या क्रमाने लिहितात. आता पहिला स्तंभ जो आहे तो कुठला आहे? वारंवारिता सारणीचा, ते आपल्याला माहितीच आहे, तो आहे प्राप्तांक. म्हणून जे आपल्याला ऑप्शन दिले होते बेरीज, वारंवारता, प्राप्तांक आणि ताळ्यांच्या खुणा, त्यापैकी योग्य ऑप्शन आहे आपला प्राप्तांक. आता जो आपला पुढचा प्रश्न आहे तो असा आहे प्राप्तांक डॅशने दर्शवतात. आता जो प्राप्तांक आहे तो कशाने दर्शवला जातो? तो FI ने, FN, N किंवा XI ने कशाने दर्शवला जातो? जो प्राप्तांक आहे तो अगदी बरोबर, तो जो प्राप्तांक आहे तो FI ने दर्शवला जातो. आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे तो असा आहे शतमान स्तंभालेख हा एक प्रकारचा डॅश स्तंभालेख असतो. तो कुठला स्तंभालेख असतो? पहा, साधा, विभागीय, विभाजक की विभाजित? बघा, शतमान स्तंभालेख हा एक प्रकारचा डॅश स्तंभालेख आहे. तो साधा स्तंभालेख आहे, विभागीय आहे, विभाजक आहे की विभाजित आहे? आपल्याला माहित आहे कुठला आहे तो? अगदी बरोबर, विभाजित स्तंभालेख आहे, ज्यामध्ये 2 किंवा अधिक घटक आपण दाखवू शकतो. म्हणून विभाजित स्तंभालेख जो आहे तो अगदी योग्य ऑप्शन आपण सिलेक्ट केलेला आहे. आपला जो पुढचा प्रश्न आहे तो असा आहे शतमान स्तंभालेख हा एक प्रकारचा डॅश स्तंभालेख असतो. तर तो कुठला स्तंभालेख असतो? पहा, साधा, विभागीय, विभाजित की विभाजक? मग आपले योग्य ऑप्शन आहे विभाजित, हे आपलं काय आहे? योग्य ऑप्शन आहे. तर पहा मुलांनो, आपलं सांख्यिकी हे जे 11व प्रकरण आहे ते आपण अभ्यासलेलं आहे, त्याचा सराव आपण घेतलेला आहे. खेळाच्या माध्यमातून सुद्धा हे प्रकरण आपण समजून घेतलेलं आहे. तसेच परीक्षा देखील आपण या प्रकरणावरती घेतलेली आहे. आता काही प्रश्न उत्तरे जे आहेत ते देखील आपण या पाठाचे समजून घेणार आहोत. चला मग सुरुवात करूया. काही प्रश्न उत्तरे जे आहेत ते समजून आपण इथे घेऊया. तर पहा मुलांना, सांख्यिकी म्हणजे काय? हा आपल्याला पहिला प्रश्न विचारलेला आहे की सांख्यिकी म्हणजे काय? तर पहा मुलांना, सांख्यिकी म्हणजे काय? तर एखाद्या घटनेविषयी किंवा समस्येविषयी सांख्यिकी माहिती जमा करणे, त्या माहितीचा अभ्यास करून काही निष्कर्ष मिळवणे, या
ज्ञानशाखेला काय म्हणतात तर सांख्यिकीय माहिती असे म्हणतात। बघा, सांख्यिकीय माहिती म्हणजेच काही घटना घडल्या असतील तर त्याचे नंबर्स मिळवणे, जसे की एखाद्या घटनाविषयी किंवा समस्येविषयी सांख्यिकीय माहिती म्हणजे संख्यामध्ये येणारी जी माहिती आहे ती आपल्याला जमा करायची आहे। त्या माहितीचा अभ्यास करून त्यावर आपल्याला निष्कर्ष काढायचे आहेत। या ज्ञानशाखेलाच काय म्हटलं जातं तर सांख्यिकीय माहिती असे म्हटलं जातं। आपला जो पुढचा प्रश्न आहे तो असा आहे की रामपूर या गावातील 30 शेतकऱ्यांचे ज्वारीचे एकरी उत्पादन व त्यांची वारंवारता यांचा गुणाकार 210 आहे, तर ज्वारीच्या उत्पादनाचा मध्य किती येईल हे सांगितलेलं आहे। आता इथे सांख्यिकीय माहिती आपल्याला दिलेली आहे आणि त्यावरून आपल्याला मध्य हा काढायचा आहे। बघा, आपण मध्य काढून घेतलेला आहे। तर मध्य बरोबर काय आहे तर FI आणि FXI छेद N। तर इथे FI/XI काय आहे तर 210 छेद 30 आपल्याला काय दिलेलं आहे तर शेतकऱ्यांच्या ज्वारीचे एकरी उत्पादन दिलेलं आहे, म्हणून छेदामध्ये आपण काय घेतलेलं आहे तर छेदामध्ये आपण 30 घेतलेलं आहे। मग 210ला आपल्याला कशाने भागायचं आहे तर 30ने भागायचं आहे। तर आपला जो भागाकार आहे तो किती येणार आहे 7 क्विंटल एवढा येणार आहे। म्हणून एकरी ज्वारीच्या उत्पादनाचा मध्य व क्विंटल काय आलेला आहे 7 हा आलेला आहे। आता जो पुढचा आपला प्रश्न आहे तो बघा, एकराला गावातील 25 कुटुंबातील मे महिन्यात वापरलेली वीज युनिटमध्ये खालील सारणीमध्ये आपल्याला इथे दाखवलेली आहे। आता विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला द्यायची आहेत। बघा, इथे जो सारणी आपल्याला दिलेली आहे ती सारणी जी आहे ती आपल्याला 3 कॉलममध्ये दिलेली आहे। ती आहे वीज वापर प्राप्तांक, बघा काय आहे XI, प्राप्तांक काय आहे XI मध्ये मांडलेला आहे, तो आहे 30, 45, 60, 75 आणि 90। हे काय आहे वीज वापर म्हणजे युनिट दिलेले आहे पहिल्या सारणीमध्ये म्हणजेच प्राप्तांकामध्ये। आणि दुसऱ्या सारणीमध्ये बघा आपल्याला काय दिलेलं आहे तर कुटुंबाची संख्या म्हणजेच FI ने ते आपण दाखवणार आहोत 7, 2, 8, 5, 3। आता N बरोबर काय करायचं आहे तर सर्व आपल्याला वारंवारतेची काय करायची आहे तर बेरीज करायची आहे। आणि मग इथे FI आणि XI गुणाकार करून आपल्याला त्याचा गुणाकार लिहायचा आहे, जो आपण आता इथे करून घेतलेला आहे। तर इथे आपण पाहू शकतो की 25 युनिट वीज वापरणारी एकूण कुटुंबे किती, तळाच्या खुणांमध्ये देखील आपण करणार आहोत आणि प्राप्तांक आणि वारंवारता याचा आपण गुणाकार देखील करून घेणार आहोत। मग इथे आपल्याला माहित आहे की 30, 45, 60, 75, 90 हे काय आहे वापरलेले युनिट आहे। मग कुटुंबाची संख्या किती आहे तर 7, 2, 8, 5, 3 ही कुटुंबाची संख्या आहे। आणि 210 हे कशा आलेले आहेत तर बघा 30 गुणिले 7 किती येतात तर 210, 45 गुणिले 2 90 आलेले आहे, 60 गुणिले 8 480 आणि 75 गुणिले 5 375। मग 90 गुणिले 3 किती आलेले आहेत 270 आलेले आहेत। मग आपण वारंवारतेचे काय केलेले आहे बेरीज केलेले आहे, म्हणजेच N बरोबर किती आलेले आहे तर 25 आलेले आहे। आणि आपण FI गुणिले XI चे देखील काय केलेले आहे तर त्याचे देखील आपण बेरीज केलेले आहे। मग FI/XI बरोबर किती आलेलं आहे तर 1425 आलेलं आहे। मग 45 युनिट वीज वापरणारे किती कुटुंब आहेत तर 45 युनिट वीज वापरणारे जे कुटुंब आहे ते आहेत 2। इथे आपण पाहू शकतो की 45 जे आहे ती युनिटे वापरणारे जे कुटुंबे ती किती आहेत तर आपल्याला 2 इथे मिळालेली आहेत। बघा, आपला जो पुढचा प्रश्न आहे पण इथे पाहू शकतो की वारंवारता 5 असलेला प्राप्तांक किती आहे तर 75 आहे। त्यानंतर बघा 75 युनिटपेक्षा कमी वीज वापरणारे 17 कुटुंबे आहे आणि N बरोबर काय आहे तर 45। FI/XI बरोबर 1425 एवढी आपल्याला बेरीज मिळालेली आहे। मग आपण त्याचा मध्य काढून घेतलेला आहे। बघा X बार बरोबर FI/XI छेद N। मग FI/XI किती मिळालेला आहे 1425 छेद N येणार आहे म्हणजेच 25 येणार आहे। बरोबर 25ने आपल्याला काय करायचं आहे तर 1425ला आपण भागून घेतलेला आहे, उत्तर आलेलं आहे 52 युनिट।
आता जो आपला पुढचा प्रश्न आहे तो देखील आपण अभ्यासणार आहोत. खालील आकृतीचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे लिहा. ही आकृती कोणत्या प्रकारच्या स्तंभालेखाची आहे ते आपल्याला इथे सांगायचे आहे. तर पहा, ही जी आकृती आहे ही आकृती कुठली आहे हे आपल्याला इथे साहजिकच आहे. जो स्तंभालेख जो आहे तो पाहिल्याबरोबरच आपल्याला इथे कळून येतो की हा जो स्तंभालेख आहे तो कोणत्या प्रकारचा स्तंभालेख आहे. अगदी बरोबर, हा जो स्तंभालेख आहे तो विभाजित स्तंभालेख आहे. म्हणजेच बघा, एका स्तंभामध्ये आपल्याला काय केलेलं आहे तर 2 घटकांची माहिती दाखवलेली आहे. इथे आपण पाहू शकतो एक्स अक्षावरती नावं दिलेली आहेत आणि वाय अक्षावरती काय दिलेली आहेत तर वाय अक्षावरती आपल्याला संख्या दर्शवली आहे. प्रमाण जे आहे ते आपण इथे दाखवलेलं आहे. वाय अक्षावर 1 सेंटीमीटर बरोबर 200 रुपये. तसेच एप्रिल जो मधील बचत आहे ते आपण कलरमध्ये दाखवलेली आहे आणि मार्च मधील बचत आपण खाली बॉक्समध्ये दाखवलेली आहे. म्हणजेच एकाच स्तंभालेखामध्ये आपण 2 घटकाची माहिती दाखवलेली आहे. ही आकृती कुठली आहे तर ही आकृती विभाजित स्तंभालेखाची आहे. आता जो आपला पुढचा प्रश्न आहे तो असा आहे की वैशालीची एप्रिल महिन्यातील बचत किती आहे. आता आपल्याला सांगायचे आहे की वैशालीची जी एप्रिल महिन्याची बचत आहे ते आपल्याला इथे सांगायचे आहे. बघा, वैशालीची एप्रिल महिन्यातील जी बचत आहे ती 600 रुपये आहे. बघा, ही वैशाली आहे आणि वैशालीची जी बचत आहे ती किती आहे तर 600 रुपये आहे. बचत जे आहे ते आपण कलरमध्ये दाखवलेली आहे, म्हणून ह्या कलर वैशालीचे जे बचत आहे त्या कलरचं जे प्रमाण आहे बघा इथे येतं, म्हणजे 600 रुपये तिने बचत केलेली आहे. आपला जो पुढचा प्रश्न आहे, सरोजची मार्च व एप्रिल महिन्यातील एकूण बचत किती. आता सरोजचे आपल्याला सांगायचे आहे. तर सरोजचे मार्च व एप्रिल महिन्यातील एकूण बचत आहे 790 रुपये. बघा, सरोज कुठे दिसत आहे आपल्याला, बघा इथे आहे सरोज. आता सरोजची जी मार्च महिन्यातील बचत आहे ती आहे 400 रुपये आणि एप्रिल महिन्यातील जी बचत आहे ते आपण इथे पाहू शकतो. एप्रिल महिन्यातील जी बचत आहे ते आपण इथे बघितलेली आहे. बघा, 10, 200, 600 आणि हे झाले 800. तर हे टोटल मिळून तिची जी बचत आहे ते किती आहे तर 790 आहे. इथे आपण पाहू शकतो. बघा, 10 युनिट कमी आहे 800ला, म्हणजे 790 रुपये एवढी सरोजने काय केलेली आहे मार्च व एप्रिलमध्ये बचत केलेली आहे. आपला जो पुढचा प्रश्न आहे मुलांना तो असा आहे, सविताची एकूण बचत मेघाच्या एकूण बचतीपेक्षा किती जास्त आहे. आता इथे सविताची बचत मेघाच्या एकूण बचतीपेक्षा किती आहे ते देखील आपण इथे सांगणार आहोत. तर सविताची बचत जी आहे ती मेघाच्या बचतीपेक्षा 500 रुपये कशी आहे जास्त आहे. हे आहे सविता आणि हे आहे मेघा. तर सविताची बचत जी आहे ही 500ने काय आहे तर 500ने जास्त आहे. कुणापेक्षा तर मेघापेक्षा. आता आपला जो पुढचा प्रश्न आहे तो असा आहे, कोणाची एप्रिल महिन्यातील बचत सर्वात कमी आहे. तर आपल्याला एप्रिल महिन्यातील सर्वात कमी बचत जी आहे ती इथे दाखवायची आहे. तर मेघाची एप्रिल महिन्यातील बचत जी आहे ती सर्वात कमी आहे. आता मेघा आपण इथे शोधू शकतो आणि त्याची एप्रिल महिन्यातील जी बचत आहे ती कशी आहे तर मेघाची एप्रिल महिन्यातील बचत जी आहे ती बाकीच्यांपेक्षा कमी आहे. आणि इथे आपल्याला दाखवलेलं आहे की सविता, सरोज, वर्षा आणि वैशाली यापेक्षा मेघाची जी बचत आहे ती एप्रिल महिन्यामध्ये कशी आहे तर कमी आहे. पहा मुलांना, आपलं जे 11वं प्रकरण आहे सांख्यिकी, हे प्रकरण आपण अभ्यासलेलं आहे, त्याचा सराव आपण घेतलेला आहे. तसेच खेळाच्या माध्यमातून हे प्रकरण आपण समजून घेतलेलं आहे. त्यावर आपण परीक्षा देखील घेतलेली आहे आणि काही प्रश्न उत्तरे देखील इथे समजून घेतलेले आहे. तर अशा प्रकारे आपलं जे 11वं प्रकरण आहे सांख्यिकी, हे प्रकरण आपलं पूर्ण झालेलं आहे. लवकरच आपण भेटणार आहोत एका नवीन पाठामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.